नमस्कार. न्यूजशाही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सरोडी जिल्हा परिषद मतदारसंघातील सोळांकूर पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र यशवंत पाटील यांची आपण आज विशेष मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सर. सोळांकूर पंचायत समितीमधून तुम्ही ही निवडणूक लढवत आहात. तुमच्या समोर विकासाचं विजन कोणतं आहे? पंचायत समिती मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायती सक्षम करणे, गावातील मूलभूत सुविधा या मतदारसंघातील त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, आरोग्यविषयक असेल, शैक्षणिक असेल, गावातील सांस्कृतिक विषय असतील, त्या विषयात चांगल्या पद्धतीनं योगदान देऊन हा मतदारसंघ आपल्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक मॉडेल मतदारसंघ करायचा मानस माझा आहे. तुमच्या समोर सत्ताधाऱ्यांची राजकीय बलाढ्य शक्ती आहे, त्याला तुम्ही कसे सामोरे जाल? काय आता आपण प्रत्येक निवडणुकीत बघतो, राजकीय आपली समीकरणं प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी असतात. आता जरी तुम्हाला दिसत असलं की बलाढ्य शक्ती एका बाजूला आहेत, परंतु लोकांचा पाठिंबा आणि लोकांचं जे समर्थन आमच्या पाठीचे आहे, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाच हा सामना आपल्याला बघायला मिळेल. आम्हाला असे कळले आहे की सरवडीतील आरके बापूंच्या निधनानंतर तुम्ही स्वतःची सीट त्यांना दिली, त्याबद्दल काय सांगाल? मोरे कुटुंबाचं काम ह्या मतदारसंघामध्ये, या तालुक्यामध्ये समाजकारणाचं असू दे, राजकारणाचं असू दे, फार मोठं आहे. त्या कुटुंबाचा वारसा आणि त्यांचं योगदान म्हणजे कैलासवासी किसनराव मोरे यांच्यापासून त्यांना पारंपरिक त्यांचा जो वारसा आहे, तो जपण्याचा प्रयत्न तिने त्यांच्या वारसाने सातत्यानं केलेला आहे. कैलासवासी विजयसिंह मोरे यांना आपल्यातून निघून गेले. दुर्दैवानं अलीकडच्या 1-2 महिन्यामध्ये आदरणीय आरके बापूसुद्धा आमचे जवळचे सहकारी मित्र होते, आम्हाला कायम मार्गदर्शन करत होते. त्यांचंसुद्धा अकाली निधन झालं. त्यानंतर त्या कुटुंबावर फार मोठा आघात झाला आणि त्या कुटुंबाला पहिल्यासारखं एक सामाजिक किंवा राजकारणातलं वारसा पुढे नेण्यासाठी ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांची इच्छा असून सुद्धा एक पाऊल मागं येऊन आम्ही त्या घराण्याला परत उभारी द्यायचा निश्चय केला. त्यातून ती उमेदवारी आम्ही त्यांना, त्या कुटुंबाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राधानगरीमध्ये सध्याचे वातावरण पाहता काँग्रेसला बळकटी मिळेल का? 100%. काँग्रेस हा, राधानगरी तालुका हा काँग्रेस माइंडेडच आहे, काँग्रेस विचाराचा आहे. परंतु मधल्या काळामध्ये काही पडझडी झाल्या, राजकारण बदलत गेलं. पण आत्ता ए.वाय. पाटील साहेबांच्या चांगल्या समर्थनानं आणि त्यांच्यावर काम करणाऱ्या सर्व मित्रपक्षानं काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेसचा ह्या तालुक्यामध्ये तुम्हाला झेंडा फडकवलेला दिसेल. पूर्ण तालुक्यामध्ये पाहता राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहेत, पण फक्त सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघ असा आहे जिथे त्यांची युती झालेली आहे. ह्याच्यावर काय सांगाल? ह्यावर तुम्हाला ह्या मतदारसंघातलं चित्र कळायला पाहिजे किंवा निकाल तुम्हाला कळायला पाहिजे होता. तुम्ही हे प्रश्न विचारला बरोबर आहे की कारण नसताना म्हणजे सगळ्या बाकीच्या मतदारसंघामध्ये युती झाली नाही, पण ह्याच मतदारसंघात युती का करायला लागली, हे लॉजिक काय अजून काय समजलेलं नाही. त्यांनी लढाया, ते पारंपरिक विरोधक, साखर कारखान्याचे असू दे, प्रत्येक निवडणुकीत त्यांनी एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. फक्त हे जे मोरे घराणं आणि आमचं घराणं एकत्र आलेलं काही जणांना उचललेलं नाही, त्यातून हे युती झालेली असावी किंवा त्यांना या मतदारसंघामध्ये किंवा त्या मतदारसंघामध्ये सक्षम उमेदवार मिळाले नसावे. त्यामुळं त्यांनी ते तडजोड केली असावी. आणि तिने का केली, कशासाठी केली, त्यात त्याचा काय फायदा होणार आहे हे तुम्हाला निकालात कळेल. आता जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू असताना कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले, त्याबद्दल म्हणजे तुम्ही काय सांगाल? अजित पवार साहेब हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करत होते. त्यांचा आणि आदरणीय आमचे नेते ए.वाय. पाटील साहेबांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या निधनानं फार मोठा आघात आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यावर झालेला आहे. आम्ही सातत्यानं त्यांच्या विचाराबरोबर चाललेलो होतो, पण काही राजकीय घडामोडीमुळे आम्ही त्यांच्यापासून जरा बाजूला गेलो मधल्या काळामध्ये. पण आता त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांचा
कामाचा लोटशीरपणा किंवा स्पष्टपणा किंवा दिलेला शब्द या सगळ्या गोष्टी म्हणजे असा नेता परत होणे नाही. मगाशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी बाईट दिली त्यामध्ये त्यांनी म्हणले की असं नेतृत्व तयार व्हायला खूप दिवस लागतात आणि त्यांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. न्यूजशाहीच्या माध्यमातून सोळांकूर मधील जनतेला काय आवाहन कराल? तर जनतेला आव्हान म्हणजे मी जनतेचा उमेदवार आहे. जनतेनं उभा केलेलं हे नेतृत्व आहे. माझी सर्व या मतदारसंघातील मतदारांना विनंती आहे की कामाचा माणूस जो 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. आम्ही असू, आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार मोरे वहिनी असतील, या कायम तुम्हाला 24 तास उपलब्ध असतील. पलीकडच्या उमेदवारांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. ते काय तुम्ही जाणून घ्यावं किंवा माहिती घ्यावी. मी काय त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. पण आम्ही 24 तास या जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे आणि आम्हाला चांगल्या पद्धतीनं चांगलं समर्थन या जनतेनं द्यावं अशी एक विनंती आणि आव्हान या ठिकाणी मी करत आहे. मुळात ही निवडणूक पक्षीय लेवलवर राहिलेलीच नाही. काही प्रवृत्ती एकत्र येऊन कुणाला तरी थांबवायचं या दृष्टीने एकत्र आलेली आहे. व्हिजन हा त्यांच्या दृष्टीनं विषयच नाही. व्हिजन हे आमच्याकडेच आहे. आमचं सामाजिक काम असेल, आरोग्याचं काम असेल, शैक्षणिक काम असेल. आमचं सुद्धा शैक्षणिक संकुल इथं आहे. मोरे कुटुंबाचं सुद्धा शैक्षणिक संकुल या ठिकाणी उभं आहे आणि आमच्या या मतदारसंघामध्ये विशेषतः मुलामुलींना, तरुण मुलामुलींना हाताला काम हे आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. आणि पलीकडं व्हिजन काय हे आता सगळी जनता जाणते. मी त्या काय बोलणं बरोबर नाही. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.